शिवप्रेमींना एकच आव्हान आहे, हा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडू. पोलीस प्रशासनाने पण काळजी दगडफेक केली, लाठीचार्ज केलाय, ही घटना 100% चुकीची केलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काहीही गरज नव्हती. आणि ही जागा मंदिराची आहे की बीएनसीची आहे याचा हे सगळा पुरावा आहे. ही जागा हा तिचा उतार आहे, ही जागा मंदिराची नाहीये. आणि जरी ही जागा मंदिराची असती तरी पण आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मंदिरावरला कळस आणि दारातली तुळस आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, कुठल्याही धर्माने, कुठल्याही जातीने छत्रपती शिवरायाला विरोध करण्याचं काही कारण नाही असं माझं मत आहे. ज्या कोणी सांगितलं होतं की मी सकाळी 9 वाजता येतोय त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे, बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव आणि याच्यानंतर जर तू छत्रपती शिवाजी महाराजाला विरोध केला तर तुला रस्त्यावर कपडे काढून मारले जाईल. आमचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुतळ्याला विरोध असण्याचं कुठलंही कारण नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारी माणसं आहोत. आम्ही ज्यावेळी शिवाजी महाराजांसाठी जीव देत होतो त्यावेळी तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. त्यामुळं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आणि आमच्याबद्दल जर तुम्ही शंका घ्याल, कपडे काढून मारायची जर धमकी देत असाल, आम्ही गोळ्या झेलायला तयार आहे. पण आमच्या धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्राची जी विटंबना तुम्ही केलेली आहे, जी दगडफेक केलेली आहे, जो खेळोबा मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवलाय, नक्की तुम्हाला साध्य काय करायचंय? तुम्हाला जागा इतर कुठली भेटली नाही आणि कुठले ग्रामस्थ तिथं आम्ही राहतो 70% धनगर समाजाच्या गावामध्ये. त्यामुळे आम्हाला जास्त कायद्याची आणि धमकी वगैरे द्यायच्या भानगडीत कुणी पडू नये.